मकोकामधील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीने बीड कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे। एसआयटीने केलेल्या अर्जामध्ये वाल्मिक कराडचा उल्लेख आहे, त्यामुळे आकाचा खजिना खतऱ्यात सापडलाय। आकाच्या खजिन्याला खतरा, संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज। बीड हत्या प्रकरण तसंच मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज। याआधी 29 डिसेंबरला सीआयडीनं बीडच्या केज कोर्टात अर्ज केला होता। आता एसआयटीनं बीड कोर्टात आरोपीची संपत्ती गोठवण्यासाठी अर्ज केलाय। एसआयटीनं केलेल्या अर्जात वाल्मिक कराडचा देखील उल्लेख आहे। प्रॉपर्टी जप्त केल्याशिवाय धागेदोरे कळणार नाहीत। फक्त आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही, इतरांच्या नावावर देखील संपत्ती, धस यांचा आरोप। प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाही, कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये। आका, बाका, चुका, तुका, सखा हे जे आहेत अनेक लोक, या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। वाल्मिक कराडची संपत्ती तात्पुरती जप्त केली असेल, निवडणूक आली की वाल्मिक कराड पुन्हा संत होणार, राऊतांची टीका। आता वाल्मिकी कराड ते तात्पुरतं काय झालं असेल, उद्या हा त्यांचाच पक्षाचा माणूस आहे हो। उद्याची लोकसभा आणि विधानसभा आली परत की वाल्मिकी कराड परत संत होणार, भाजप त्याला संतपदाचा दर्जा देणार, महामंडलेश्वर करेल। वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जप्त केली असेल तर हा चांगला निर्णय, विजय वडेट्टीवार। कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल, जो मंत्रिपदावर आहे, सहमतीचा आहे, आणि हा चांगला निर्णय होईल।